बाकी झाले आपलं इन्स्टॉलेशन. आता तुम्हाला ट्रेनिंग देतो बेसिक. फिनिश बटनला क्लिक करा. ओके, कंटिन्यू क्लिक करा. ओके, इथे क्रिएट न्यू कंपनीला क्लिक करा. क्रिएट न्यू कंपनी. ओके, तिथे तुमच्या शॉपचं नाव टाका. कॅपिटल मध्ये टाका सगळं. डायरेक्ट टाईप करा. क्रिएट अ न्यू ऑर्गनायझेशन. टाईप करा डायरेक्ट. हो, टाईप करा डायरेक्ट शॉपचं नाव. कॅपिटल मध्ये टाका सगळं. ओके, एंटर मारत आहे ऍड्रेस पर्यंत. मारा एंटर. इथे तुमचा ऍड्रेस टाका बेसिक. ओके, हा बस एंटर मारा. सिटी टाका. सिटी काय तुमचे येते ती टाका. कणकवली. ओके, एंटर मारत या. स्टेट घ्या. हा, पिन कोड टाका. एंटर मारा. इथे स्टेट घ्या आपलं महाराष्ट्र. आले बघा खाली. ओके, एंटर मारत या. एक मोबाईल नंबर टाका फक्त तुमचा. ओके, क्रिएट कंपनीला इथे क्लिक करा. क्रिएट कंपनीला ओके करा त्याला. ओके, हे ते कंपनी क्रिएट झाली बघा. एंटर मारा त्याला. ओके, युजर आयडी 1 टाका. डायरेक्ट टाईप करा 1. डायरेक्ट टाईप करा. ओके, एंटर मारा. पासवर्ड पण 1 टाका आणि दोनदा एंटर बटन दाबा. ओके, की सॉफ्टवेअर आपलं लॉग इन झालं. एक मिनिट थांबा. एक बेसिक फक्त सेटिंग करून घेऊया. वापरायला बाकी एकदम इझी आहे. निगेटिव्ह स्टॉक ऑफ करून ठेवू ना, म्हणजे स्टॉक नसलं तर हे झालं नाही पाहिजे. तर स्टॉक तुम्हाला याच्यात मेंटेन करायचा आहे ना प्रॉपर तुमचा. हो. ओके, मला जेव्हा चेक करायचं असेल तेव्हा ती लिस्ट पण यायला हवी. म्हणजे काय बटन दाबून की या डेटला किती अवेलेबल स्टॉक आहे. हो, ती येणार. बरोबर येणार. परफेक्ट. ओपनिंग किती, परचेस किती, सेल किती आणि किती क्लोजिंग राहिला ऑटोमॅटिक येणार. एक सेकंड. ओके, आता काय करा, पहिले तुमचे ब्रँड ऍड करून घेऊया. ब्रँड ऍड करण्यासाठी ते बघा आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा. त्याला क्लिक करा उजवीकडे. ओके, इथे न्यू बटनला क्लिक करा. बरोबर, इथे ब्रँडचे नाव ऍड करा तुमचे. पहिलं बॉटलचं नाव टाकायचं. आता वॉटर मध्ये 90 आणि 180 ml चे आहेत. हा, दोन्ही 180 एक टाका. पहिली MCD 180 ml एक टाका. ओके, एंटर मारा द्या. इथे तुमचं आता का टॅक्स वगैरे लावायचा आहे ना, तर ते टॅक्स फ्री मध्ये टाका. नाही तर ते टॅक्स फ्री मध्ये टाकायचं. ओके, आणि इथे तुमचं युनिट येणार बॉटल आहे का बघा. इथे नसेल तर इथून प्लस बटन मधून ऍड करून घेऊया. बॉटल मध्ये हा, इथे टाका. बॉटल टाका. BOTL टाका किंवा पूर्ण नाव टाकला तरी चालेल. ओके, एंटर मारा. एंटर. ओके करा. ओके, हे क्लोज करा. ही छोटी विंडो क्लोज करा. हा, का तिथे आता युनिट असणार. बॉटल आलं बघा. ओके, बस तिथे आता खाली परचेस प्राइस, सेल प्राइस टाका आणि MRP टाका. MRP टाकायची का? नाही, इथे परचेस, पुढे सेल आणि पुढे MRP. ठीक आहे. सेल प्राइस म्हणजे आता आम्ही ज्या प्राइस सेल करतो. हो, ती सेल प्राइस. बरोबर. ओके, आणि खाली बघा इथे ओपनिंग स्टॉक क्वांटिटी म्हणजे किती स्टॉक अवेलेबल आहे, किती बॉटल सध्या ते इथे टाकायचंय. ते आता हे काढायला लागणार. ओके, टेम्पररी टाका. नंतर एडिट करून घ्या. मी तुम्हाला दाखवतो फक्त. ओके, एक टाका. 200 बॉटल टाकले. ओके, आणि बारकोड वगैरे असेल तर इथे टाका. आपण स्कॅन करायचा होता बॉटलचा बारकोडचा ऑप्शन इथे दिलाय बघा. बॉटलचा बारकोडचा गन ते स्कॅन करायचा इथे. ओके, आता ठीक आहे. आता आपण मॅन्युअली करूया. सेव्ह बटनला क्लिक करा. वरती सेव्ह बटन आहे. हो. अच्छा, किती ब्रँड आहे सध्या आता तुमच्याकडे? 4 ब्रँड आहेत, म्हणजे क्वार्टर आणि 90. ओके करा त्याला. आता MCDचा 90 ml बनवून घ्या. लगेच टाईप करा.
स्पेस टाका एक. ओके डायरेक्ट ह्याच्यावर या, सेल परचेस टाका, परचेस बाकी सेम राहील तुमचं. परचेस सेल आणि MRP टाका. ओपनिंग हां दोन प्रोडक्ट ऍड करून घ्या, बाकीचे ऍड कराल तुम्ही. हो करतो. ओके चालेल. ह्याप्रमाणेच करायचे आणि सगळा स्टॉक तुम्ही तुमच्या अपडेटेड स्टॉक काढून घ्यायचा आणि त्या ओपनिंग स्टॉक मध्ये टाकायचा. ओपनिंग स्टॉक क्वांटिटी इथे बरोबर तिथे टाका एक, आता टेम्पररी टाका एक, तिथे टाका एक लमसम. ओके सेव्ह बटनला क्लिक करा वरती. ओके करा. ओके हे क्लोज करून बाहेर या. ओके ही विंडो पण क्लोज करा. ओके पुन्हा या आयटम्स मध्ये या, बघू तिथे बघा दोन ब्रँड आपले ऍड झालेले असणार आता MCDचे 90 आणि 180 आणि त्याचा ओपनिंग बॅलन्स पण इथे दिसतो बघा, 200 टाकलाय आपण इथे. सेल प्राइस MRP वगैरे दिसते. ओके जेव्हा तुमचे जे आउट करणार ना तुम्ही, एक मिनिट, आउट करणार त्यासाठी तुम्हाला POS ऑप्शन ऑन करून देते एकदम फास्ट. तुम्ही फक्त डेली काय सेल किती होणार तेवढे फक्त आउट करणार ना तुमचे. हो हो बरोबर. ओके आता इथे तुम्ही येऊन बघितलात ना, स्टॉक रिपोर्ट तुम्हाला इथे भेटणार. स्टॉक रिपोर्ट मध्ये आलात ना, स्टॉक रिपोर्ट इथे ओके म्हणायचं. इथे तुमचं प्रिंटला आलात ना, तर इथे परफेक्ट तुमचा स्टॉक रिपोर्ट भेटतो बघा. दोन ब्रँड आहेत, ओपनिंग स्टॉक किती होता, परचेस किती झाले, सेल किती झाले आणि क्लोजिंग किती. आता बघा ओपनिंग आहे तेवढाच क्लोजिंग आहे, मध्ये सेल आणि परचेस काहीच नाही आहे. ओके हे तुमचं असं येणार. आता एक काय करूया आपण, एक सेल बिल मारूया. याच्या POS मध्ये याचं POS ऑप्शन आहे बघा. एक मिनिट थांबा, एक मिनिट, अजून एक ऑप्शन सेटिंग करायची राहिली. POS मध्ये हे ऑप्शन सगळे स्किप करून टाकूया. ओके आता उजवीकडे बघा तो POS ऑप्शन आहे पॉजचा, तिकडे या पॉइंट ऑफ सेलला. हा बरोबर. ओके इथून तुम्ही आउटचे इथे न्यू बटन, इथे आता सपोज जुनी बिलं असेल तर इथे दाखवणार तुम्हाला, किंवा इथे डेट टाकून तुम्ही बॅक डेटेड बिलं बघू शकता. ओके आता नवीनसाठी न्यू बटनला क्लिक करा. ओके आता इथे डायरेक्ट प्रोडक्ट इथे तुमचं विचारतं, एक तर इथे बारकोडने स्कॅन करू शकता किंवा सर्च करायचं. एक सर्च करा, MCD टाईप करा, येणार बघा, आले बघा. ओके ह्याच्यातलं घ्यायचं आहे, कोणतंही घ्या एक ब्रँड. ओके इथे तुम्हाला वरती स्टॉक पण दिसतो बघा, 200 अवेलेबल आहेत. ओके इथे टाका एक 5-10 टाका, एक सेल एंट्री मारून बघूया आपण. ओके 10. ओके एंटर मारा, एंटर. ओके नंतर पुढचा घ्या, त्याचे पण टाका, 90 ml चे पण टाका. डाऊन एरो मारायचं, डाऊन एरो बरोबर. ओके एंटर मारा, एंट्री पुरी करा. इथे दोन ऍड झाले बघा आपले. इथे एस्केप बटन दाबायचं, इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. डेली सेलची अमाऊंट वगैरे इथे दिसते तुम्हाला, सेव्ह बटनला क्लिक करायचे. ओके आता प्रिंटला नो करा, प्रिंट का आपल्याला सध्या नाही बघायचे, नो करा. इथून तुम्ही डेली हे करायचं. ओके हे आता विंडो क्लोज करा, खाली आहे बघा क्लोज बटन, यस करा त्याला. ओके आता तुम्ही स्टॉक बघण्यासाठी स्टॉक रिपोर्ट मध्ये या बघा, स्टॉक रिपोर्ट. ओके करा, इथे डेट आजची करंटचीच असून द्या. ओके करा. ओके प्रिंटला या, प्रिंटला. ओके इथे बघा आता बरोबर दिसतोय का तुम्हाला. ओपन हो सेल 10 गेले, 20 गेले, क्लोजिंग आता 190 आणि 180 राहिले बघा तुमचे बरोबर. ओके आजच्या तारीखला बघा ओपनिंग आपण 200 भरलेला, परचेस दिवसभरात काहीच नाही, 0 आहे. सेल मात्र झालाय आपला, 10 बॉटल गेले, ह्याचे 20 गेले आणि तुमचा क्लोजिंग बघा 190 राहिले, ह्याचे 180 राहिले आणि टोटल 370. असं परफेक्ट तुम्हाला रिपोर्ट भेटणार याच्यामध्ये. अच्छा हो. आणि मला ऍड करायचं असेल स्टॉक तर कसं ऍड करायचं? ओके क्लोज करा. आता मेन जेव्हा आता तुम्ही काय करा माहिती, सॉफ्टवेअर आता हेच कंटिन्यू करता येणार तुम्हाला. तुम्ही दुपारी काय करा, तुमचा सगळा स्टॉक काढून ओपनिंग स्टॉक मध्ये तो जुना स्टॉक भरून घ्यायचा आणि नवीन आलेला परचेस मधून भरायचा.
परचेस, हा परचेसला यायचं इथे, परचेसला ओके न्यू बटनला क्लिक करायची, बस एंटर एंटर मारू द्या. इथे पार्टी नेमच्या तिथे तुमची पार्टी ऍड करू शकता. इथे प्लस बटन आहे बघा समोर, इथे प्लस बटनला क्लिक करून तुमचा सप्लायर असतो ना ज्याच्यावरून घेता त्याचं नाव ऍड करायचं. इथे करायचं असेल तर प्लस बटनला क्लिक करा, तिथे विंडो येणार बघा, टाका इथे सप्लायरचं नाव तुमच्या. बस सेव्ह बटन करा, सेव्ह बटनला क्लिक करा. ओके लिस्ट मध्ये ऍड झाली बघा. अशी तुम्ही पार्टी तुमच्या ऍड करू शकता. बस एंटर एंटर मारा द्या, मारा एंटर एंटर एंटर. इथे पण सेम, इथे ब्रँड नाव येणार बघा तुमची, जो ब्रँड आता एक कोणता तरी ऍड करा, सिलेक्ट करा डाऊन एरो मारत, आणि तो नाहीच आहे ना त्याच्यामध्ये आपल्या लिस्ट मध्ये. बाकीचे नंतर ऍड करून घ्या तिकडनं आयटम्स. इथे क्वांटिटी टाकायची, किती क्वांटिटी आल्या त्या. बस एंटर एंटर मारू द्या. इथे तुमची परचेस प्राइस वगैरे टाकू शकता. ओके दुसरा असेल तर परत दुसरा घ्यायचा. इथे सर्च करा MCD का तो 90, जेवढे घेता तुम्ही घेऊ शकता. इथे क्वांटिटी टाका त्याच्या. बस एंटर एंटर मारा द्या आणि सेव्ह बटनला क्लिक करा वरती. बस तर तुमचं बिल ऍड झालं. ओके करा, ओके क्लोज करा. हा आता स्टॉक चेक करा. बाकी तुमचं ऍक्च्युअल बिल मारताना तुम्हाला TCS वगैरे ओके करा त्याला. TCS वगैरे कसं ऍड करतात वगैरे ते पण नंतर सांगेन तुम्हाला. प्रिंट बटनला क्लिक करा. ओके इथे बघा ओपनिंग 200 होते, परचेस 100 झाले, दिवसभरात सेल तुमचे 10 झाले आणि क्लोजिंग तर 100 परत ऍड झाले बघा. 290 झाले आणि 280 झाले. बरोबर, असं परफेक्ट तुमचा रिपोर्ट भेटणार बघा तुम्हाला टॅली करायला. फक्त तुम्ही परचेस मधून परचेस तुमचं ऍड करायचं डे टू डे, आणि PS मधून जेवढ्या बॉटल्स तुमच्या आउट झाल्या तेवढ्या आउट करायच्या. रिपोर्टिंग पण तुमचा परफेक्ट भेटणार तुम्हाला, नो मिसमॅच. आणि आम्हाला आता परचेस केलं ठीक आहे, दोन्ही आलं, आणि आता आमचं कसं गोडाऊन म्हणजे लांब आहे थोडं, आम्ही एक लिस्ट बनवून. हा बोला. हा त्याच्यासाठी काय करा माहिती, ब्रेकेज ट्रान्झॅक्शन मध्ये चलन इश्यू करायचं, त्याचं चलन. ओके सपोज आज बॉटल एखादी ब्रेकेज झाली तर इथून तुम्ही इथे ऍड केलं ब्रेकेज बॉटल म्हणून. बस याच्या अगेन्स्ट तुम्ही जे आता सपोज एखादी बॉटल कोणती 180 मधले ब्रेक झाली किंवा माहिती मग इथे तुम्ही क्वांटिटी टाकून फक्त एंट्री सेव्ह करायची, तर तुमचा स्टॉक तेवढा लेस होणार. हो ओके बस. हा बोला. आणि त्याचे जे तुम्हाला हिस्ट्री बघायची चलन मध्येच भेटणार. हे बघा चलन मध्ये कोणती बॉटल आहे, डबल क्लिक करून ओपन करू शकता. आजच्या तारखेला किती बॉटल तुम्ही दाखवल्या ब्रेकेजला वगैरे, सगळी हिस्ट्री दिसणार तुम्हाला. आणि इथे स्टॉकला जरी आलात ना, स्टॉकला स्टॉक रिपोर्ट एंटर एंटर, इथे तुम्ही सपोज तुम्हाला 180चा हिस्ट्री बघायची, इथेच तुम्ही सिलेक्ट करून डबल एंटर मारलात तर इथे तुम्हाला सगळी हिस्ट्री दिसते बघा. आपण ओपनिंग किती भरलेला, क्वांटिटी परचेस आउट किती गेली, परत परचेस किती केली, आणि ब्रेकेज मध्ये कधी किती दाखवली ते बघा. ब्रेकेज मध्ये 1 दाखवली आणि क्लोजिंग तुमचं 290 राहिला. असं पुरं रजिस्टर पण भेटणार तुम्हाला. हे बघा. हो हे काय पुरं रजिस्टरच आलं बघा समोर. हे बघा ही सेल केली आणि हे परचेस केलं. सेल म्हणजे तुमचे आउट झाले, परचेस म्हणजे इन झालं, परत एक आउट झाली ब्रेकेजच्या अगेन्स्ट, आणि तुमचे 289 इथे पुरा हिशोब दिसतो बघा तुम्हाला. सेल बरोबर, ते पण मॅकडॉलचं दिसतं बॉटलचं. हो आता मी एकच बघितली ना, मला एकाच प्रोडक्टचा सपोज मला स्टॉक बघायचा आहे, हिस्ट्री सगळी, मग सगळी इथे तुम्हाला दिसते बघा. मी पहिले तुमचे किती 210 होते, त्यानंतर 10 सेल झाले, परत आपण ऍड केले 100, इथे तुमच्या 200, इथे सेल काय नाही 290 झाले टोटल, 150 प्लस हे, आणि तुमचं हे 210 प्लस 1 गेली आणि 289 राहिले. असं हिस्ट्री पण दिसते तुम्हाला, म्हणजे ब्रेकेज मध्ये कधी काय टाकलीत ना ती पण समजणार. बाकी तुम्हाला इथे पण तुमचा स्टॉक अपडेट होणार आहे बघा. 290 होते, एक तुमचा ह्याच्या अगेन्स्ट गेला तर 289 तुमच्याकडे स्टॉक राहिला.
चलन मधून मारायचा. आणि हे मी आता आपण जे ट्रेनिंग केलं त्याचा व्हिडिओ पण बनवला, तो पण मी तुम्हाला शेअर करतो एक थोड्या वेळाने. काय शेअर करताय? हे आता जे आपण ट्रेनिंग केलं ना तुम्हाला, ते रेकॉर्ड पण केलं, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. ओके. आणि जेवढे मारलेले एंट्री आहेत ना, आता सेलचे असेल ते बघा इथे पीओएस मध्ये भेटणार तुम्हाला. हे मी आता डिलीट करून टाकतो. इथून तुम्ही डिलीट पण करू शकता. डिलीट करून आता काय करा, तुमचे सगळे ब्रँड ऍड करून घ्या आणि तुमचं ऍक्च्युअली स्टॉक वगैरे भरून घ्या आणि चालू करा बिलिंग तुम्ही. हे प्रत्येकाच्या एंट्रीमध्ये परचेस मध्ये भेटणार तुम्हाला. आता हे पण मी परचेस आपण ऍड केले ते डिलीट करून टाकतो. ओके. त्याच्यानंतर तुमचं चलन मध्ये एक एंट्री मारलेली ती पण कॅन्सल करून टाकूया. सेल चलन इथे बघा, इथे डबल क्लिक करायचं आणि इथे वरतीच डिलीट ऑप्शन आहे बघा, डिलीट करून येस म्हणायचं. ओके. बस हे गेलं. आता तुम्ही तुमचा इथे आयटम्स मध्ये आलात तर सगळा स्टॉक आहे फक्त बघा 200. आता इथे आलात ना, सपोज तुम्हाला ते एडिट करायचं, इथे येऊन आयटम डबल क्लिक करायचं त्या प्रोडक्टला, एडिट करू शकता बघा. इथे हे तुम्हाला इथे चेंज करायचं आणि अपडेट बटन म्हणायचं. तुम्हाला जर ऍक्च्युअली आता स्टॉक जेवढा टाकायचा आहे ना, तो ऍड करून घ्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे, स्टॉक प्रमाणे. ओके. मी 2 आता फक्त प्रोडक्टची नावं ठेवतो, बाकीचे सगळे प्रोडक्ट ऍड करा आणि परत तुमचा स्टॉक पण लगेच भरा ओपनिंग स्टॉक मध्ये. आयटम्स मधनं भरायचं की परचेस मधनं भरायचं? आयटम्स मधनं. जो जुना आता अवेलेबल स्टॉक आहे ना, ओपनिंग स्टॉक, तो इथेच भरायचा ओपनिंग मध्ये. इथे दिलाय ना ओपनिंग स्टॉक म्हणून ऑप्शन इथे. आणि जेव्हा उद्यापासून किंवा आज संध्याकाळी तुमचे जर नवीन खरेदी येईल बिल, तो परचेस मधून ऍड करायचा. चालेल. ओके. आता जेवढं तुमच्याकडे अवेलेबल आहे ना शिल्लक, तर इथे प्रोडक्ट बनवायचे आणि इथे ओपनिंग मध्ये टाकायचा तो. ओके. म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर अपडेट झालं तुमच्या स्टॉक प्रमाणे. आणि नवीन जेव्हा येईल तुमचा माल, त्या एकदा परचेस मधून ऍड करायचा, मग असे मारला जसा. आणि नवीन आयटम ऍड करण्यासाठी बघा हे 2 आहेत. तिसरं ऍड करण्यासाठी इथे नवीन बटनला क्लिक करा, इथे प्रोडक्टचं नाव टाका, इथे टॅक्स फ्री ठेवा. ओके. आणि बस तुमचं परचेस रेट, सेल रेट, MRP आणि इथे किती बॉटल आहेत ते टाका इथे. बस तुमचं काम झालं. चालेल. ठीक आहे. ओके. हे बघा, काय नाही समजलं तर फोन करा मला. ओके. क्लोज करताना बघा इथून क्लोज करायचं आणि क्लोज विथ बॅकअप म्हणायचं की तुमचं सॉफ्टवेअर क्लोज होणार. ओपन करण्यासाठी युजर आयडी पासवर्ड 1 आहे. युजर आयडी पण 1, पासवर्ड पण 1. ओके. आणि त्याच्यातनं व्हॉट्सअप तुमचे जे रिपोर्ट आहेत ना, याचे स्टॉक रिपोर्ट वगैरे, तुम्ही डायरेक्ट सॉफ्टवेअर मधनं व्हॉट्सअपला पण तुमच्या ह्याला स्टाफला वगैरे पाठवू शकता. सपोज रिपोर्ट द्यायचा असेल, कोणाला पाठवायचं असेल तर. हा, व्हॉट्सअपची पण फॅसिलिटी आहे. डायरेक्ट सॉफ्टवेअर मधनं व्हॉट्सअप करू शकतात रिपोर्ट सगळे. आणि बारकोडिंग वगैरे सगळं आहेत त्याच्यामध्ये. बारकोडिंगचं पण बघायचं आपल्याला. बारकोड बोला. हो, तो स्कॅन होणार. तुमच्याकडे गन असेल तर त्याच्यावरनं स्कॅन करून त्याच्यावरच आपण बिलिंग करू शकतो बारकोड त्याच्या थ्रू. तुम्ही आधी काय करा, तुम्हाला वेळ भेटला की ते सगळे प्रोडक्ट तुमचे ब्रँड ऍड करून घ्या. 90 आणि 180 सगळे ब्रँडचे स्टॉक भरा आणि एंट्री मारून बघा. नाही समजलं तर फोन करा मला अजून माझी मदत लागली तर. हे तुम्हाला परफेक्ट आणि इझी आहे. ते तुम्ही ज्या कामासाठी म्हणताय ना, हे बेस्ट आहे सॉफ्टवेअर तुम्हाला. ओके सर. असे आपले बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे. तुम्ही लिकर वाईन शॉप साठी वापरू शकता, रिटेल होलसेल साठी. तुम्हाला काय डेमो इन्स्टॉल करून असेल तर फोन करा आम्हाला. काही नवीन माहिती पाहिजे असेल तर कधी कॉल करा. ओके. थँक्यू.